आमची पारंपरिक शेती म्हणजे नागली, वरई आणि भात. तर ही पडीत शेती होती. इकडं 1 रुपयाची सुद्धा आम्हाला उत्पन्न नव्हती. आम्हाला पहिले मजुरी पण नव्हती. आम्ही बाहेर गावाला जाऊन मजुरी करायचो. आमच्या पिढी पारगती भात क्षेत्र, भात सोडून नागली वरई सोडून दुसरं पीक घेणं आम्हाला अजिबात आधार नव्हता. आमच्या समुद्रासारखं आमच्या परिसरात वैतरणा धरणाचं पाणी गेल्या 40 वर्षापासून त्या पाण्याची किंमत कळाली नव्हती. आमच्याकडं पैसा नाही म्हणून पाण्याची किंमत आम्हाला कळाली नव्हती. 40 वर्षापूर्वीची स्थिती जर म्हटली सर तर आम्हाला फक्त इथं नागली वरई भात सोडून त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही मिळत नव्हतं या गावामध्ये. ही स्थिती होती नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इगतपुरी तालुक्यातल्या आदिवासींची. हा आदिवासी समाज स्वातंत्र्यानंतरही मागासलेपणाचं जीणं जगत होता. पोटाला पुरेसं अन्न तर नाहीच, पण पिण्याच्या पाण्यासाठीही महिलांना, मुलींना दूर दूर पर्यंत पायपीट करावी लागत होती. पुरेशा पोषक आहाराअभावी या आदिवासींच्या मुलांचं कुपोषण होत होतं. अशा या पिढ्यानपिढ्या विकासापासून वंचित राहिलेल्या आदिवासींच्या जीवनात वैतरणा जलविद्युत प्रकल्प क्षेत्रातल्या वावी हर्ष येथील उपसा सिंचन योजनेने क्रांती घडवली. इंजिनियर श्री रमेश गावित यांच्या पुढाकाराने आणि आदिवासी विकास विभागाच्या सहयोगाने ही दूरदर्शी योजना राबवण्यात आली. ह्या योजनेने वावी हर्षचा चेहरा मोहरा बदलवून टाकला. अत्यंत दूरदृष्टीने राबवलेल्या ह्या योजनेत उच्च दर्जाच्या साधन सामुग्रीचा वापर करण्यात आलाय. L&T चे स्टार्टर्स, फिनोलेक्स केबल्स, जैन PVC पाईप, टाटा स्टीलचे पाईप अशा दर्जेदार उपकरणांच्या वापरामुळे भावी काळात मेंटेनन्सची ही गरज उरलेली नाही. ही योजना नेमकी काय होती हे जाणून घेऊया उपविभागीय अधिकारी इंजिनियर श्री रमेश गावित यांच्याकडून. आम्ही जलसंपदा विभाग व आदिवासी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने वावी हर्ष तालुका त्र्यंबकेश्वर येथे 2004-05 साली उपसा सिंचन योजना राबवण्याचं सुरुवात केली. हे धरण मुख्यत्वे करून वीज पुरवठा व मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा करण्याचे होते. या ठिकाणी 1973 साली हे धरण पूर्ण झाले असून मुंबई महानगरपालिकेचा या धरणात 40% वाटा आहे. या धरणासाठी संपादित जमीन ही जवळजवळ 80% आदिवासींचं जमिनी असून सुद्धा आदिवासींना या ठिकाणी एकही एकराला पाणी मिळत नव्हतं. मी 2003 साली या प्रकल्पावर आल्यानंतर या ठिकाणच्या आदिवासी लोकांसाठी पिण्याची व सिंचनाची सोय करण्याचं ठरवले. त्यानंतर आदिवासी विकास विभाग व जलसंपदा विभाग यांना मिळून आम्ही 351 हेक्टरची संपूर्ण गावाची जमीन भिजणारी अशी योजना तयार केली. या योजनेमध्ये आम्ही नेहमीच्या पद्धतीने उपसा सिंचन योजना न करता एकूण 351 हेक्टर भिजण्यासाठी रेग्युलरली आपण नेहमीप्रमाणे जर योजना केली असती तर 400 HP पंप लागले असते. आम्ही त्या संपूर्ण एरियाचा 20 भागात तुकडे केले व प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाईपलाईन, स्वतंत्र इलेक्ट्रिक पंप, स्वतंत्र मीटर अशी योजना बनवली. त्यामुळे मागील ही योजना 2007-08 मध्ये पूर्ण झाली. त्याचा हेक्टरी खर्च फक्त 86,800 रुपये आहे. अत्यंत कमी खर्चामध्ये ही योजना झालेली आहे आणि मागील 5 वर्षापासून या योजनेमुळे संपूर्ण गावाची प्रगती झालेली आहे. ही वावी हर्ष उपसा जल सिंचन योजनेचं जॅकवेल आहे. या जॅकवेलमध्ये संपूर्ण इलेक्ट्रिफिकेशन आणि पंप बसवलेले आहेत. आपण जी जॅकवेल पाहिली तिथं जे पंप बसवले आहेत तिथनं पाईपलाईन या डिस्ट्रीब्युशन चेंबरपर्यंत आलेली आहे. हे जे डिस्ट्रीब्युशन पाईप आहे वरून हे पाणी या पाईपाद्वारे येऊन अंडरग्राऊंड करून खाली 100 फूटपर्यंत पाणी जातं. खाली वर असं टेकड्यानी हा भाग पसरलेला आहे. हे संपूर्ण वावी हर्ष गावाचं शिवार आहे आणि त्याला लागून परत धारगाव म्हणून एक शिवार आहे. खालच्या शेतकऱ्याला पण पाणी मिळतं आणि 100 फूट वर असलेल्या शेतकऱ्याला पण पाणी मिळतं या ठिकाणी. अशा प्रकारे पाणी उपलब्ध झालं आणि त्याचा येथील आदिवासी शेतकऱ्यांनी पुरेपूर लाभ घेतला.
ओलिताखालील जमिनीत फ्लॉवर, वांगी, मेथी, पालक अशी वेगवेगळी पिकं घेऊन हा आदिवासी शेतकरी सधन संपन्न झाला. आदिवासींच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या देवमोगरा माता आदिवासी सेवाभावी संस्थेने आदिवासींसाठी कार्य करताना जेव्हा हा उपसा सिंचनाचा यशस्वी प्रयोग पाहिला, त्याचा सखोल अभ्यास केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हा प्रयोग आदिवासींच्या जीवनात नवक्रांती घडवून आणू शकेल. आणि संस्थेने तेव्हाच ठरवून टाकलं, आदिवासींच्या विकासासाठी अत्यंत अनुकूल असलेला हा प्रयोग इतर गावांसाठी आपल्या संस्थेमार्फत राबवायचा. आमची देवमोगरा माता आदिवासी सेवाभावी संस्था सन 2006 पासून नाशिक येथे आदिवासींच्या विकासासाठी कामं करीत आहेत. आमच्या संस्थेने असंच काही प्रेरणा घेतली की आपणही ह्या प्रकारची योजना आपल्या संस्थेमार्फत व आदिवासी विकासाच्या मदतीने जर केली तरी ह्यानी आदिवासी बांधवांना फार मदत भेटेल. आणि ह्यानी स्थलांतर जे आदिवासी करतात पावसाळ्यानंतर, त्यांना काही पीक नसतं उगवायला, त्याच्यानंतर जे ते स्थलांतर होतात आणि दुसऱ्या गावांना जाऊन काम करतात, हे रोखता येईल आपल्याला आणि आदिवासी हा स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल. ह्याच्यासाठी आमच्या संस्थेने त्र्यंबकेश्वर तालुक्यात 4 ठिकाणी योजनेचं काम चालू केलं. देवमोगरा माता आदिवासी सेवाभावी संस्था आदिवासींच्या विविध अडीअडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते. त्यांना जातीच्या दाखल्यांचं मोफत वाटप असो की निराधार व्यक्तींना शासकीय मदत मिळवून देणं असो, आपला आदिवासी बांधव स्वतःच्या पायावर उभा राहावा, त्याचाही विकास व्हावा, यासाठी ही देवमोगरा माता संस्था सातत्याने झटते. त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यामध्ये साधारण 15,000 आदिवासी लोकांना मोफत जातीचे दाखले वाटप केलेले आहेत. ज्यांच्या जमिनी वैतरणा धरणाखाली गेल्या अशा आव्हाटे, डहाळेवाडी, आळवण, खरोली अशा धरणाच्या आसपासच्या अनेक गावातल्या बाधितांचा गेल्या 40 वर्षात कुणीही फारसा विचारच केला नाही. तर ज्यांच्या जमिनी पूर्णतः किंवा अंशतः शिल्लक राहिल्या अशा आदिवासी शेतकऱ्यांना जवळ बॅकवॉटरच्या रूपाने विपुल जलसंपदा असूनही स्वतःच्या जमिनी कसण्यासाठी त्याचा उपयोग करून घेता येत नव्हता. त्यांच्याकडे ना पाण्याचा उपसा करण्याची साधनं होती, ना ती व्यवस्था करण्याची आर्थिक क्षमता. देवमोगरा माता संस्थेने शासन निर्णयानुसार आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करून सुरुवातीला 4 गावांसाठी योजनेच्या कामांना सुरुवात केली आणि 2010-11 मध्ये ही कामं पूर्णत्वाला नेली. ही योजना 2006 सालापासून आमच्या गावामध्ये राबवण्याचं काम या देवमोगरा संस्थेने सुरू केलं आणि त्या माध्यमामधून आज आमच्या या परिसरामध्ये देवमोगरा सोसायटीच्या मार्फत जवळजवळ मला वाटतं 5 योजना चालू आहेत आणि त्यापैकी आमच्या आळवण गावची योजना पूर्ण झालेली आहे. आता जॅकवेल पासून सर्वोच्च ठिकाणी बांधलेल्या 8 कुंडांद्वारे सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी त्यांच्या क्षेत्राच्या प्रमाणात पाणी मिळत आहे. त्यामुळे ह्या क्षेत्रातला आदिवासी सुखावला आहे. सुमारे 2500 एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. देवमोगरा माता संस्थेने ह्या भागातल्या शेतकऱ्यांना उपसा सिंचनाच्या माध्यमातून फक्त पाणीच मिळवून दिले नाही, तर ह्या दारिद्र्य रेषेखालच्या साधनहीन आदिवासी शेतकऱ्यांना नेचर फ्रेश कंपनीद्वारे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून स्वयंनिर्भर होण्याचा मार्गही मिळवून दिला. या नेचर फ्रेश कंपनी सोबत 5 वर्षाचा करार करण्यात आलाय. नेचर फ्रेश कंपनी आणि आदिवासी यांच्यामध्ये देवमोगरा माता आदिवासी सेवाभावी संस्था समन्वयाचं काम करते आहे. नेचर फ्रेश या कंपनीने आमच्या परिसरामध्ये येऊन आणि बागायत शेती, आधुनिक पद्धतीची शेती कशी करावी या बाबतीत आमच्या गावाला व परिसरामध्ये अळवण, डाळेवाडी, टाक्यार्श आणि वावीआर्श अशा ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन घेतलं. शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिरं केलं. फुल शेती कशी करावी, बागायत शेती कशी करावी आणि आपल्या भागाचा हरित क्रांती करून विकास कसा करावा अशा पद्धतीचं काम या नॅचरल फ्रेश या कंपनीने केलेलं आहे. आता हा आदिवासी शेतकरी एक्सपोर्ट क्वालिटीचा भाजीपाला, धान्य उत्पादन स्वतःच्याच गावातल्या स्वतःच्याच जमिनीमध्ये घेऊ लागलाय. समृद्ध, संपन्न होऊ लागलाय. आम्ही नागली, वरई, भात, उडीद, कोळी, तूर या पद्धतीवर शेती होती आमची. आता मी तुम्हाला म्हणलं ना की आता बाजरी लावली, कोणी पालक केली, कोणी मेथी, भाजीपाला केला. आता हे वर्षी चालू वर्षामध्ये कांदे लावले, टमाटे लावले, वांगे लावले. माझं नाव सक्रुबोधा कडाळे. मी वावी गावातच राहत होतो, नोकरीला होतो, परंतु
काही वर्षांनी आमचे गावी साहेब तिथं आल्यानंतर मग त्यांनी माझ्याशी विचार केला, म्हणे हे लोक भूमिहीन असे कसे राहिले म्हणे. म्हणलो साहेब त्यांना पाणी नाही तर ते काय करतील. साहेबांनी सांगितलं ते शेती करतील का. मग त्यांनी विचारून घेतलं, म्हणलो करतील साहेब. मग त्यांनी ही आम्हाला लिफ्ट बसवून दिलं. तर आज म्हणजे लहान मोठे शेतकरी सगळे सारखेच झालेले आहेत. 2 नवरा बायकोचं आज 1-1 लाख रुपये उत्पन्न काढतात. आणि आमच्या गावात मग हरी डाळे यांनी बी या योजनेमुळं स्वतः एक गाडी घेतली, ट्रॅक्टर घेतलाय. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांपैकी संपूर्ण महाराष्ट्रातलं ह्या प्रकारचं हे एकमेव उदाहरण आहे, ज्यात आदिवासी केवळ 3च वर्षात फक्त दारिद्र्य रेषेच्या वर येईल असं नव्हे, तर संपूर्णपणे स्वयंनिर्भर देखील होईल. आता संस्थेला कार्य विस्तार करायचा असून आसपासच्या 32 गावांमधल्या आदिवासी शेतकऱ्यांपर्यंत विकासाची ही गंगा न्यायची आहे. आणि त्यानंतर प्रत्येक धरणबाधित आदिवासी शेतकऱ्याला ज्या उपसा सिंचनाचा लाभ मिळवून द्यायचा आहे, त्यांचा सर्वांगीण विकास साधायचा आहे. आदिवासींना त्यांची ओळख मिळवून द्यायची आहे. ही देवमोगरा माता आदिवासी सेवाभावी संस्था प्रत्येक वंचित आदिवासीला या भारत देशाचा एक स्वाभिमानी नागरिक बनवण्याचं स्वप्न बाळगून आहे. आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व परिश्रम करण्याची संस्थेची तयारी आहे.